अनेक राज्यांमध्ये सध्या पावसानं जोर धरलाय तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यानं रौद्र रूप धारण केल्याचं आपल्याला दिसून येतंय। दरवर्षी पावसाळ्यात अनेक घटना घडत असतात। कुठे अपघात होतो तर काही गाव पावसाने आणि वादळी वाऱ्याने अगदी उद्ध्वस्त होऊन जातात। या सगळ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात। अगदी सोसाट्याचा वादळी वारा असला तरी कामानिमित्त घराबाहेर निघणं अनेकदा अनिवार्य होऊन जातं। अशा वेळी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। रेड अलर्ट असल्यास घराबाहेर पडण्यास बंदीच केली जाते, परंतु तरीही काही माणसं हा धोका पत्करून घराबाहेर पडतात आणि जीव गमावून बसतात। पावसाळ्यात घडणाऱ्या अपघाताच्या घटना काही आपल्यासाठी नवीन नाहीत। अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेलेले गाव तसंच वादळी वाऱ्यांमुळे गावं उद्ध्वस्त होऊन जखमी झालेली लोक अशा बातम्या आपण अनेकदा पाहिल्या असतील। अशाच एका गावात वादळी वारा सुटल्यानं एका माणसाचा जीव जाता जाता बचावलाय असं म्हणणं अयोग्य ठरणार नाही। व्हिडिओ पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एका गावातील रस्त्यावर रहदारी दिसतेय। पावसाचं चिन्ह असून वादळी वारा वाहताना दिसतोय। सोसाट्याचा वारा सुटल्यानं अचानक एक छप्पर वाऱ्याच्या वेगाने येऊन एका माणसावर कोसळणार इतक्यात तो माणूस सावध होतो आणि बाजूला सरकतो। एका सेकंदाच्या सावधगिरीमुळे या गृहस्थाचे प्राण वाचतात असं म्हणायला हरकत नाहीये। वाऱ्याच्या वेगानं कोसळलेलं छप्पर एका दुचाकीवर येऊन कोसळतं। आजूबाजूची माणसं सतर्क होऊन वेळीच तिथून पळ काढतात। हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावरती कमेंट्सचा पाऊस पडलाय। एका नेटकऱ्यानं अशी कमेंट केली आहे की भावाची नजर खूप तीक्ष्ण आहे म्हणून भाऊ वाचला। तर दुसऱ्या एका युजरने अशी कमेंट केली आहे की नशीब भाऊ वाचला, नाहीतर आज काय झालं असतं। हा व्हिडिओ anu22_sa_ आणि mimofile.com69 या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे।